जर कधी गोड खावंसं वाटत असेल तर केळीपासून बनवा अशा प्रकारे वाटी केक, ते देखील कढईत. आता सगळ्यात आधी तर पिकलेली केळी मॅश करून घ्यायची अशा प्रकारे. नंतर एका दुसऱ्या बाउलमध्ये इथे मी तूप मेल्ट करून घेतलेलं आहे. त्यात गूळ पावडर टाकायचं आहे आणि आंबट नसलेले दही टाकून हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आता त्यात रूम टेम्परेचरला असलेलं दूध टाकून हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर आपण मॅश केलेल्या केळीत हे टाकायचं आहे. आता त्यावर जाळी ठेवून इथे गव्हाचं पीठ, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा आणि दालचिनीची पावडर टाकायची आहे. नंतर त्यात फ्लेवरसाठी व्हॅनिला एसेन्स आणि चॉको चिप्स टाकलेले आहे. आता हे सर्व एका साईडने अशा प्रकारे फेटून आपलं केकचं बॅटर तयार आहे. नंतर इथे वाटीला मी बटर पेपर टाकून घेतलेलं आहे आणि केकचं बॅटर टाकून वरून काजू बदाम टाकलेले आहेत. आता हे आधीच 15 मिनटं प्रीहीट केलेल्या कढईमध्ये 30 ते 35 मिनटं बेक करून घ्यायचं आहे. अतिशय मस्त असा आपला वाटी केक आता बेक झालेला आहे. आता हा वाटीतनं काढून घ्यायचा आहे आणि मस्तपैकी वरून इथे मी चॉकलेट सिरप टाकून एन्जॉय केलेला आहे. चला तर मग भेटूया परत.